म्हणजे मालकी, स्वामी म्हणतो ना, स्वामी जगाचा असा देवाला म्हणतो की नाही, तसं का तो तुम्हाला तो हक्क तुम्हाला मिळाला आहे का जो तुम्ही त्या ज्याची मालकी हक्क तुम्हाला प्राप्त झाला आहे, त्या ह्या गोष्टी काढायच्या. पण कुठल्या प्रकारचा टिंबरवरचा हक्क तुम्हाला दिला गेला आहे लक्षात ठेवा. टिंबरवरचा हक्क म्हणजे टिंबर म्हणजे असा झाड आहे, तुम्ही त्याला कापू शकत नाही आणि विकू शकत नाही. फक्त कापू का शकता तुम्ही, त्यामुळे बांबू असेल तर तुम्ही कापू शकता, कारण का तो गौण उपजाम नाही तो बांबू, त्यामुळे तो कापू शकता, विकू शकता. मोहफुलं तुम्ही गोळा करू शकता. पूर्वी का करायचे, मोहफुलं जर आपण आणायला गेलो तर फॉरेस्टवाला पाहायचा, हा एक चुंगली येत आहे, हा पटकन लटकवून होता की नाही. पण हा कायदा जेव्हापासून झाला तेव्हापासून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या थांबल्या, कारण की तुम्हाला तो हक्क मिळाला अधिकार, आणि स्वामित्व हक्क असल्यामुळे कोणी काय त्यामुळे फॉरेस्टवाले पण तुम्हाला त्रास देत नाही. आता तो हक्क कसा मिळाला, आता हक्क असाच मिळाला का, चला आता कायदा झाला, देऊन द्या सगळ्यांना हक्क, झाला कधी. त्यासाठी काय प्रक्रिया करायला लागली, तुम्हाला सामूहिक वन हक्क दावा तयार करायला लागला. आणि तो सामूहिक वन हक्क दावा तयार करताना जो गावाचा जंगल आहे, गावाच्या सीमांतर्गत असलेला सगळा जंगल, तो एडीसीएमचा असो, अभयारण्याचा असो किंवा राखीव फॉरेस्टचा असो, कुठलाही असो जंगल, ज्या गावाच्या नावानं जंगल आहे, वसा वासाळा मागता आहे, वासाळा मागताच्या नावानं त्याची रेकॉर्डला जर जंगल असेल, इतके कंपार्टमेंट नंबर, हे गट नंबर, सगळे वासाळा मागता, असं ज्या ठिकाणी वन लिहिलं आहे त्या वनाच्या सगळ्या जंगलावरती हक्क त्या गावाचा आहे. पण त्यासाठी ते सगळे माहिती गोळा करून त्याचा दावा तयार करावा लागला, आणि दावा तयार करून जा. आणि तुम्ही तो दावा तयार केला, किती हेक्टरचा केला? कृषी खर्च मंजूर झाला आहे 60.50 हेक्टर. 60.50 हेक्टर जंगल आहे का? कोणत्या कृषीपारशी लोक कोण आहे? जंगल आहे साहेब, पण त्याच्यामध्ये काही अतिक्रम जागा आली आहे शेतकऱ्याची. असू द्या ना, त्या शेतकऱ्यांना तो सिक्युरिटी आहे, त्याचं संरक्षण आहे ते, कारण का ती जागा कोणाची होत आहे, ग्रामसभेची होत आहे, आणि पट्टा कोणाला भेटलाय, ग्रामसभेला भेटलाय. उद्या जर सरकारला कोणती जागा मागायची असेल तर ती ग्रामसभेला विचारतील, पहिला ग्रामसभा म्हणेल द्या तर देतील. जर ते क्षेत्र जर सामूहिक वनहक्कामध्ये आला नसेल तर सरकार केव्हाही त्याला हटवू शकतं. ते आमच्या तालुक्यामध्ये पोंभोरा तालुक्यात झाला, सामूहिक वनहक्कामध्ये आले. आणि सर काही जो जंगल आहे आपला व्याघ्रामध्ये गेलेला आहे, व्याघ्र प्रकारावरती तुम्हाला दावा टाकता येते, गेला असेल तरी मी तुम्हाला आताच सांगितलं. मग कुठलाही ज्या ठिकाणी वन असा लिहिला त्या गावाच्या नावाने, त्या सगळ्या गावांचा दावा तुम्ही टाकू शकता, काही अडचण नाही. फक्त एवढाच आहे की तुम्ही ते त्याचे कंपार्टमेंट नंबर, त्याचे गट नंबर, त्याची आराजी, त्याचं क्षेत्र आहे, सगळ्या गोष्टी त्या जमिनीत उल्लेख करायला पाहिजे. आता 60 हेक्टर तुम्हाला दावा मिळाला, त्यात जंगल जास्ती आहे. आता तुम्हाला काय परत पुन्हा रिक्लेम करावं लागेल त्याची, पण आपल्या तुम्ही आता तुमच्या पातळीवरती तो होऊन गेला. आता परत पुन्हा रिक्लेम करायसाठी पुन्हा त्याच भानगड येतात, पुन्हा ग्रामसभा घ्या, पुन्हा हे घ्या, सगळ्या गोष्टी येतात, पुन्हा डॉक्युमेंट गोळा करा. दुसरं आहे, तुम्हाला 60 हेक्टर काढून दिला त्यांनी, 60 हेक्टर काढून दिला. ते काय करतात, त्या स्तरावर जी समिती आहे, आता याची कायद्यांमध्ये समिती आहेत, 3 स्तरावरच्या समिती आहेत. एक गावातली समिती आहे, ती समिती तुम्ही जे सांगितल्या ते वन हक्क समिती. दुसरी समिती विभागीय समिती, जी एचडीओ स्तरावरची आहे, तो अध्यक्ष असतो एचडीओचा. तिसरी समिती जिल्हा स्तरावर, आणि एक असते राज्य स्तरावरती, सुकाणू समिती आपण त्याला